प्रोजेक्ट काय आपला इंडस्ट्रियल पॅरामीटर मॉनिटरिंग युजिंग IoT. त्याच्यामध्ये आपण कोणते पॅरामीटर घेतलेले, टेम्परेचर घेतले, ह्युमिडिटी घेतले, व्हायब्रेशन घेतले आणि गॅस लिकेज घेतले. बरोबर. याच्यामध्ये आपण काय करणार की इन केस जर आपलं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्या केसमध्ये आपला कूलिंग फॅन ऑन होईल. जर व्हायब्रेशन डिटेक्ट झालं एखाद्या मशीनसाठी तर त्या मशीनची लाईन कट ऑफ होऊन जाईल, म्हणजे त्याचा सप्लाय बंद होईल. आणि थर्ड, जर गॅस लीक झाला तर त्या केसमध्ये आपला अलार्म ऑन होऊन जाईल. याचं सायमल्टेनियसली आउटपुट आपल्याला कुठं दिसणार आहे, आपल्या IoT स्क्रीनवर, प्लॅटफॉर्मवर दिसेल. तर आपण याचा डेमो करू. आता आपण याचं टेम्परेचर इन्क्रीज करू. ज्यावेळेस टेम्परेचर 32च्या अबोव जाईल त्या केसमध्ये आपला कूलिंग फॅन ऑन होईल. टेम्परेचर अबोव 32 गेले, आपला कूलिंग फॅन स्टार्ट झाला. आता ज्यावेळेस टेम्परेचर बिलो 30 जाईल त्यावेळेस आपला कूलिंग फॅन परत ऑफ होऊन जाईल. या ठिकाणी आपण बघू शकतो लाईव्हमध्ये टेम्परेचर आता आपलं किती गेलं, 38 पर्यंत गेलं. ज्यावेळेस ते बिलो परत खाली येईल 32च्या त्यावेळेस आपलं काय होईल, फॅन ऑटोमॅटिकली ऑफ होईल. सिमिलरली शेजारी इथं ह्युमिडिटी अपडेट होती. जसं टेम्परेचर इन्क्रीज होतं त्याच प्रपोर्शनमध्ये आपली ह्युमिडिटी डिक्रीज झाली, 40वर आली. इथं व्हायब्रेशन आहे, इन केस व्हायब्रेशन डिटेक्ट झाले तर ते आपल्याला इथं दिसतील. आणि गॅस लिकेजच्या लेवल्स आपल्याला इथं दिसतील. 200च्या अबोव जर गॅस लिकेज गेलं तर त्या केसमध्ये आपला अलार्म वाजेल. आता आपला फॅन ऑफ झाला आहे. आता आपण व्हायब्रेशनचा डेमो बघू. ही जी लाईन चालू आहे आपली सध्याला, तर तिच्यासाठी आपण व्हायब्रेशन सेन्सरचं हे केलं. ज्यावेळेस ते डिटेक्ट होईल व्हायब्रेशन, ही लाईन आपली ऑफ झाली. आता ज्यावेळेस तो सेन्सर स्टेबल होईल की आपला रिले परत ऑन होऊन जाईल. लाईन चालू झाली. आता थर्ड डेमो आहे आपला गॅसचा. इथं ग्रीन लाईट म्हणजे डिटेक्शनचे, लिकेज डिटेक्ट झालं, आपला बजर ऑन झाला. लेवल ज्यावेळेस डिक्रीज होईल बजर ऑटोमॅटिकली आपला ऑफ होऊन जाईल.